नमस्कार, वेलकम टू क्रिएटिव्ह नॉलेज वर्ल्ड ऑफिशियल। आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत की प्रोफाइल अँड फॅसिलिटीज युडास प्लसमध्ये प्रोफाइल अँड फॅसिलिटीज कसे भरायचे। तर सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रोफाइल अँड फॅसिलिटीज कशा प्रकारे भरायच्या आहेत। सो लेट्स स्टार्ट। सर्वात पहिले युडास प्लस ओपन केल्यानंतर आपल्याला इथे या प्रकारचे मॉड्यूल दिसतात। या प्रकारचे मॉड्यूल दिसल्यानंतर आपल्याला जायचं आहे प्रोफाइल अँड फॅसिलिटीज वरती। इथे लॉग इन करून घ्यायचं आहे। या प्रकारे आपण आपला यूजर आयडी आणि पासवर्ड आणि कॅप्चा फिल करून लॉग इन करून घेणार आहोत। इथे दिसत असेल तुम्हाला, या प्रकारे सर्व लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्हाला या प्रकारची स्क्रीन दिसेल। इथे तुम्हाला 4 ऑप्शन येतात। डाउनलोड डीसीएफ फॉर्म, प्रोफाइल फॅसिलिटी, टीचर अँड स्टुडंट। आपल्याला फिल करायचा आहे ऑनलाइन प्रोफाइल अँड फॅसिलिटीज। जर तुम्हाला हा फॉर्म ऑफलाइन डाउनलोड करून तो भरून नंतर तो पाहून इथे भरायचा असेल, तुम्ही इथे डीसीएफ वरती क्लिक करू शकता। कुठे? इथे डीसीएफ वरती क्लिक करून हा या प्रकारे फॉर्म डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्यानंतर तो फॉर्म तुम्ही व्यवस्थित इथे भरू शकतात। आणि हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही काय करू शकतात, तो पाहून तिकडे भरू शकतात। आणि तो गरज नसेल, तुम्हाला जर गरज नसेल तर तुम्ही ऑनलाइन डायरेक्ट फॉर्म ही भरू शकता। जर तुमच्याकडे सगळी डिटेल्स अवेलेबल असेल स्कूलची, तर तो फॉर्म ऑनलाइन डायरेक्ट भरू शकतात। आता आपण डायरेक्ट प्रोफाइल अँड फॅसिलिटीज ऑनलाइन कसं भरायचं ते बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। प्रोफाइल अँड फॅसिलिटीज वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या प्रकारची स्क्रीन येणार आहे। तुमच्या शाळेची सर्व माहिती मागच्या वर्षी भरलेली ती असणार आहे। आणि डाटा कॅप्चर फॉर्मॅट आपल्याला भरायचा आहे 1.24 टू 1.36 पासून तर 2.24 टू 2.28 पर्यंत। या प्रकारे इथे या फर्स्ट याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, फक्त आपल्या स्कूलबद्दल माहिती। तर इथे तुम्हाला दिसतंय की सर्वकडे नीड करेक्शन असं आलेलं आहे। म्हणजे आपल्याला हे करेक्शन करायचे। जेव्हा आपण तो फॉर्म पूर्ण फिल करू तर इथे येणार आहे कंप्लीटेड या प्रकारे। तर आपल्याला हे नीड करेक्शन सगळं आहे ना, ते करेक्शन करायचं आहे, म्हणजे फॉर्म भरायचा आहे। तर आपण डायरेक्ट इथे क्लिक करणार आहोत 1.24 टू 1.36 वरती क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारची स्क्रीन दिसणार आहे। 1.24 पासून सुरुवात करत आहोत आपण। 1.24 इथे दिसत असेल तुम्हाला 1.24। लँग्वेजेस टॉट ॲज अ सब्जेक्ट, मेन्शन मॅक्झिमम 3 लँग्वेजेस, म्हणजे आपण जी मराठी, हिंदी, इंग्लिश ती मेन्शन केलेली आहे। तर तुम्हाला काय पाहिजे की ती संख्या माहीत पाहिजे की लँग्वेजेस आर टॉट। आता आपण ही सर्वच, आता आमच्याकडे 5वी ते 12वी आहे शाळा, तर 5वी ते 12वीला या 3ही लँग्वेज आहेत। म्हणून इथे सिलेक्ट क्लासवरती क्लिक करायचं आहे, सिलेक्ट क्लास, आणि इथे प्रत्येकावरती क्लिक करायचं आहे। याप्रमाणे क्लिक करायचं आहे। जेवढे तुमचे वर्ग आहेत तेवढे वर्ग इथे शो होतात। आता आमची 5वी ते 12वी म्हणून 5th to 12th सर्व शो झालेले आहेत। आणि सर्व यांना आपण मराठी, हिंदी, इंग्लिश लँग्वेजेस आहेत। ओके करायचं आहे। इथे 5th to 12th आलं। देन हिंदी, इथे हे मराठी होतं, हे मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, सर्वांना करून घ्यायचं आहे। हिंदीसुद्धा मी करते 5th to 12th, 5वी ते 12वी। ओके। इंग्लिश पण 5वी ते 12वी। ओके। देन स्टुडंट्स टेकिंग द लँग्वेज, किती स्टुडंट, आता सर्व स्टुडंट घेतात, तर स्टुडंटची संख्या इथे द्यायची आहे। बॉईज, गर्ल्स, ट्रान्सजेंडर। आता आमची कन्या शाळा असल्यामुळे आमच्याकडे गर्ल्स आहेत, फक्त ओन्ली गर्ल्स। त्या गर्ल्सची संख्या, जेवढे विद्यार्थिनी असतील त्यांची संख्या इथे मेन्शन करायची आहे। देन नेक्स्ट दिलेला आहे, इज दिस अ स्पेशल स्कूल फॉर CSWN,
तर नाही. इथे जे भरलेलं आहे ते भरायचं नाही, जे लास्ट इयरला भरलेलं आहे ते भरायचं नाही. इथे क्लिक झालेलं दिसतंय ब्ल्यूमध्ये, इथे तुम्हाला क्लिक झालेलं दिसतंय. तर तुमच्या पण शाळेने लास्ट इयर भरलेलं असेल ते भरायचं नाही, जे आहे तेच भरायचं आहे. देन इथे दिलेलं आहे रेसिडेन्शियल स्कूल आहे का, तर नाही. जे भरलेलं आहे ते बिलकुल भरायचं नाही. पूर्ण इथे दिलेलं आहे. डज द स्कूल ऑफर एनी प्री व्होकेशनल एक्सपोजर ॲट अप्पर प्रायमरी स्टेज, नो केलेले आहे. देन इथे संख्या दिलेली आहे. डिस्टन्स ऑफ द स्कूल इन किलोमीटर फ्रॉम द नियरेस्ट गव्हर्मेंट और गव्हर्मेंट एडेड स्कूल फ्रॉम फॉर एक्झाम्पल 2.6 वगैरे फ्रॉम प्रायमरी स्कूल सेक्शन. इथे डिस्टन्स द्यायचं आहे. डिस्टन्स ऑफ द स्कूल इन किलोमीटर फ्रॉम द नियरेस्ट गव्हर्मेंट और गव्हर्मेंट एडेड स्कूल फॉर एक्झाम्पल 2.6 याप्रमाणे तुम्हाला डिस्टन्स द्यायचा आहे फ्रॉम प्रायमरी स्कूल, फ्रॉम अप्पर प्रायमरी, and then from secondary school, then from higher secondary school or junior college. डिस्टन्स द्यायचं आहे किलोमीटरमध्ये. देन इथे द्यायचं आहे तुम्हाला नंबर ऑफ इन्स्ट्रक्शनल डेज इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर. मागच्या वर्षी जे अकॅडमिक इयर 2022-23 होतं, इन्स्ट्रक्शनल डेज किती आहे त्या डेजची संख्या इथे भरायची आहे. देन इज कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन CCE बिंग इम्प्लिमेंटेड, तर CCE इम्प्लिमेंटेड आहे म्हणून आपण यस करायचं इथे. यस, CCE इम्प्लिमेंट होतं. CCE आपण 8वीपर्यंत इम्प्लिमेंट करतो, 5 to 8. देन इथे नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे 1.37 पासून ओपन होणार आहे. आणि इथे ऑलरेडी नो केलेलं आहे, जे भरलेलं आहे ते भरायचं नाही आहे. वेदर अंगणवाडी सेंटर्स इज और आर लोकेटेड इनसाइड द स्कूल प्रिमायसेस, जर तुमच्या शाळेच्या प्रिमायसेसमध्ये अंगणवाडी असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. आमच्या शाळेच्या प्रिमायसेसमध्ये नाही म्हणून नो केलेलं आहे. देन इथे ज्याच्या शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आहे त्यांनीच हे इफ इथे असेल यस म्हणजे अंगणवाडी असेल तर हा चार्ट भरायचा आहे, अदरवाईज पुढे जायचं आहे. इथे जे भरलेलं आहे ते भरायचं नाही. इथे दिलेलं आहे बघा, वेदर बालवाटिका इज स्टार्टेड इन द को लोकेटेड अंगणवाडी और स्कूल, तर नाही म्हणून इथे नो केलेलं आहे. वेदर ॲनी आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन एनरोल इन द स्कूल, आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन एनरोल केलेले आहेत का, यस असेल तर यस करायचं आहे, नो असेल तर नो करायचं आहे. आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन, इफ येस वेदर एनरोल आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन अटेंडिंग ट्रेनिंग इन स्कूल ऑर नॉट, आणि यस असेल तर तुम्हाला इथे ओपन होणार आहे इथे भरण्यासाठी, असेल तर भरायचं आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स अटेंडिंग रिमेडियल टीचिंग इन करंट अकॅडमिक इयर, तर रिमेडियल टीचिंग अटेंड करणारे स्टुडंट असतील तर संख्या द्यायची आहे, नसतील तर 0 लिहायचं आहे. नंबर ऑफ स्टुडंट अटेंडिंग लर्निंग एन्हान्समेंट क्लासेस असतील तर संख्या द्यायची आहे, अदरवाईज 0. डिटेल ऑफ व्हिजिट्स टू द स्कूल ड्युरिंग द प्रिव्हियस अकॅडमिक इयर असेल. नंबर ऑफ अकॅडमिक इन्स्पेक्शन्स, किती इन्स्पेक्शन झाले ती संख्या द्यायची इथे, शाळेचे इन्स्पेक्शन. नंबर ऑफ व्हिजिट्स बाय CRC कोऑर्डिनेटर, किती वेळा व्हिजिट केली ती संख्या द्यायची आहे. नंबर ऑफ व्हिजिट्स बाय ब्लॉक लेवल ऑफिसर, BRC किंवा BEOने व्हिजिट दिलेली असेल शाळेला ती संख्या द्यायची आहे. नंबर ऑफ व्हिजिट्स बाय डिस्ट्रिक्ट और स्टेट लेवल ऑफिसर्स, जर व्हिजिट केलेली असेल तर ती संख्या द्यायची आहे. वेदर स्कूल मॅनेजमेंट कमिटी SMC हॅज बीन कॉन्स्टिट्यूटेड ॲज पर RT नॉर्म्स, तर इथे यस केलेलं आहे. वेदर स्कूल डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट कमिटी हॅव बीन कॉन्स्टिट्यूटेड ॲज पर समग्र शिक्षा गाईडलाईन्स, तो यस. देन इथे दिलेलं आहे इफ A or B is yes, then number of SMC or SDMC meetings conducted in previous academic year, मीटिंग झाले असतील तर संख्या द्यायची आहे, अदरवाईज 0. वेदर SMC or SDMC has prepared the school development plan,
तर इथे यस केलेलं आहे. इफ 1 यस मेन्शन द इयर, तर इथे इयर मेन्शन केलेलं आहे. देन नेक्स्ट इकडे बघायचं आहे राईट साईडला, वेदर द स्कूल बिल्डिंग कमिटी SBC हॅज बीन कॉन्स्टिट्यूटेड, यस केलेलं आहे. तुमच्या शाळेची काय प्रोफाईल आहे त्यानुसार करायचं आहे. नेक्स्ट आहे वेदर द स्कूल हॅज कॉन्स्टिट्यूटेड इट्स पॅरेंट टीचर असोसिएशन, तर आपण पालक शिक्षक असोसिएशन कॉन्स्टिट्यूट करतो म्हणून यस केलेलं आहे. इफ यस, नंबर ऑफ PTA मीटिंग्स हेल्ड ड्युरिंग द प्रिव्हियस अकॅडमिक इयर, तर प्रिव्हियस अकॅडमिक इयरला किती पॅरेंट्स टीचर्स मीटिंग झाल्या त्याची संख्या द्यायची आहे. नॉर्मली आपण पॅरेंट्स टीचर मीटिंग 3 किंवा 4 घेतो, तर ती संख्या द्यायची आहे. इज द स्कूल रजिस्टर अंडर पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम PFMS, यस असेल तर यस, नो असेल तर नो. वेदर द स्कूल हॅज मल्टी क्लास युनिट्स, बघा मल्टी क्लास युनिट असेल तर यस द्यायचं आहे, नसेल तर नो. मल्टी क्लास युनिट्स मीन्स एकाच वर्गात 2 किंवा अधिक वर्ग बसत असतील तर. इफ यस असेल तर इथे सिलेक्ट क्लास करायचं आहे. जनरली प्रायमरी जे क्लासेस असतात ते 1, 2 किंवा 3 एकत्र बसतात. हायर सेकंडरी किंवा हायर सेकंडरी जनरली बसत नाहीत, तर आपण नोच करायचं आहे. इज द स्कूल पार्ट ऑफ स्कूल कॉम्प्लेक्स, इज द स्कूल पार्ट ऑफ अ स्कूल कॉम्प्लेक्स, यस असेल तर यस, नो असेल तर नो. इज द स्कूल हब स्कूल फॉर द स्कूल कॉम्प्लेक्स, यस असेल तर यस, नो असेल तर नो. इफ यस, नंबर ऑफ स्कूल इन द स्कूल कॉम्प्लेक्स, आता किती स्कूल तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये आहेत, तर इथे प्री प्रायमरी आहे, प्रायमरी आहे, अप्पर प्रायमरी, सेकंडरी आणि हायर सेकंडरी हे आहेत म्हणून दिलेले आहेत. नसतील तर तिथे 0 येणार, म्हणजे नोच येणार. इथे नो येणार, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली इथे ग्रे असणार. नेक्स्ट, वेदर द स्कूल हॅज अंडरटेकन एनी ॲक्टिव्हिटी अंडर एक भारत श्रेष्ठ भारत अभियान, यस असेल यस, नो असेल तर नो. सगळे यसच आहेत, त्याच्यामुळे यस करायचं आहे. इज द स्कूल सर्टिफाईड ॲज फिट इंडिया स्कूल, फिट इंडिया स्कूल, तो यस असेल तर यस, नो असेल तर नो. इज द स्कूल प्रोव्हाइडिंग holistic report card for every learner based on peer or self or teacher assessment, yes असेल तर yes, no असेल तर no. number of days मिड डे मील्स सर्व अंडर PM पोषण, मिड डे मील्स, आता जे लास्ट अकॅडमिक इयरचे डेज आहेत ते डेज इथे मेन्शन करायचे. तर आपले डेज जे PM पोषण आहाराचे दिवस होते ते 221, तर 221 दिवस इथे मेन्शन करायचे. प्रायमरीचे दिवस थोडे वाढतात, तर आपले जे दिवस असतात तेच भरायचे आहे इथे. अँड देन नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे स्क्रीन येणार आहे. या प्रकारे स्क्रीन आल्यानंतर तुम्हाला इथे द्यायचं आहे की इंडिकेटर्स दिलेले आहेत इथे. वेदर कंप्लीट सेट ऑफ फ्री टेक्स्टबुक रिसिव्ड, आता तुमची शाळा जी आहे त्यानुसार इंडिकेटर द्यायचे आहे. प्रायमरी आहे की अप्पर प्रायमरी आहे, आणि सेकंडरीला आपण सेकंडरी आणि हायर सेकंडरीला आपण फ्री टेक्स्टबुक रिसिव्ड करत नाहीत. तर आपली जी शाळा आहे तिथेच आपल्याला काय करायचं आहे, यस करायचं आहे, अप्पर प्रायमरी. देन व्हेन वर द टेक्स्टबुक रिसिव्ड इन करंट अकॅडमिक इयर, ते इथे सिलेक्ट करायचं आहे. नॉर्मली आपल्याला जून महिन्यात रिसिव्ह होतात म्हणून जूनच लिहायचं आहे. वेदर TLM अवेलेबल फॉर ईच ग्रेड, तर टीचिंग लर्निंग मटेरियल, TLM मीन्स टीचिंग लर्निंग मटेरियल, यस. देन इफ यस, नंबर ऑफ चिल्ड्रन प्रोव्हाइडेड कोर TLM फॉर लँग्वेजेस, तर जेवढे विद्यार्थी असतील सर्वांनाच अवेलेबल असतं म्हणून ती संख्या इथे द्यायची आहे. इफ यस, नंबर ऑफ चिल्ड्रन प्रोव्हाइडेड TLM फॉर मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्सचे पण पूर्ण, तर सर्वच ज्यांना मॅथमॅटिक्स आहे, तर फक्त आर्ट्सचं सोडलं तर कॉलेज, आता आमच्या इकडे कॉलेज इन्क्लूड आहे तर ते त्याच्यातून मायनस करावे लागतील. देन
वेदर द स्कूल हॅज रिसिव्ड ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर. यस असेल तर यस, नो असेल तर नो. इफ यस, नंबर ऑफ चिल्ड्रन प्रोव्हाइडेड, ती संख्या द्यायची आहे इथे. नंबर ऑफ चिल्ड्रन हॅविंग ॲक्सेस टू सप्लिमेंटरी ग्रेडेड मटेरियल इन स्कूल, तर इथे संख्या द्यायची आहे. इथे आपण वरती जे ग्रेमध्ये ते आपण भरू शकत नाही. नंबर ऑफ parental communications by the school through teachers of that grade or regarding learning outcomes to be achieved by their child in the given year. तर ते पॅरेंटल कम्युनिकेशन केलेली संख्या द्यायची आहे इथे. आणि वेदर parents or volunteers are actively involved in supporting the school to achieve functional literacy and numeracy. जर ते पालक किंवा व्हॉलंटियर्स हे ॲक्टिवली इन्वॉल्व असतील सपोर्टिंग टू स्कूल अचीव फंक्शनल लिटरसी, साक्षरता मिशन म्हणजे साक्षरता वाढवण्यासाठी, तर यस असेल तर यस, नो असेल तर नो. वेदर द स्कूल हॅज इंट्रोड्यूस पियर लर्निंग जर स्कूलमध्ये होत असेल तर यस, नाही तर नो. वेदर प्ले मटेरियल और गेम्स अँड स्पोर्ट्स इक्विपमेंट अवेलेबल फॉर ईच ग्रेड, तर आपण प्ले मटेरियल, गेम्स मटेरियल सर्व अवेलेबल करतो म्हणून यस करायचं आहे. यसवरती क्लिक करायचं आहे. वेदर द स्कूल हॅज प्रोव्हाइडेड फ्री युनिफॉर्म टू द स्टुडंट, जर तुमची शाळा फ्री युनिफॉर्म स्टुडंटला अवेलेबल करत असेल तर यस करायचं आहे. अवेलेबल करत नसेल तर नो करायचं आहे. इफ यस, मेन्शन द मंथ, जर अवेलेबल करत असेल तर इथे ऑटोमॅटिकली तुम्ही यस केल्यानंतर इथे मंथ येणार, नो केल्यानंतर येणार नाही. ओके. देन नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर परत 1.54 पासून तुम्हाला इथे भरायचं आहे. नंबर ऑफ लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट आयटम्स क्रिएटेड इन टोटल, तर ही जे आउटकम्स दिलेले आहेत आपल्याला त्या आउटकमनुसार इथे भरायचं आहे. देन नंबर ऑफ क्रायटेरियन रेफरन्स आयटम क्रिएटेड इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर, तर ही संख्या सगळी भरायची आपल्याला यानुसार. वेदर स्कूल टीचर्स ऑफ दिस स्कूल क्रिएटेड टीचिंग एड्स और टूल्स फॉर टीचिंग अँड लर्निंग, जर स्कूल टीचर टीचिंग एड यूज करून शिकवत असतील तर तुम्हाला ते संख्या भरायच्या. तर प्रत्येकजण टीचिंग एड यूज करतोच, तर ती इथे यस 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 करायचं आहे. करत नसेल तर नाही करायचं, नो करायचं आहे. वेदर द स्कूल ॲक्टिवली अंडरटेकन अकॅडमिक एनरिचमेंट ॲक्टिव्हिटीज सच ॲज प्रोजेक्ट, ग्रुप वर्क, पोर्टफोलिओ, व्हर्च्युअल लॅब्स, क्लास, परफॉर्मन्सेस, क्विजेस, डिबेट्स, क्रिएटिव्ह रायटिंग एक्सेट्रा, तर हे आपल्या शाळेत होतच असतं म्हणून तुम्हाला यस 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 करायचं आहे. इथे आता आमची 5वी ते 12वी शाळा आहे म्हणून या प्रकारे आलेलं आहे. तुम्ही जे तुमचे वर्ग सिलेक्ट केलेला आहे त्यानुसार येणार आहे, त्यानुसारच तुम्हाला येणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे यस यस करायचं आहे आणि देन नेक्स्ट जायचं आहे. नेक्स्ट गेल्यानंतर तुम्हाला इथे परत वेदर द स्कूल डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन SDMP हॅज बीन डेव्हलप, तर इथे आपण ऑलरेडी यस यस केलेला आहे. नसेल केलं तर तुम्ही यस करायचं आहे. प्रत्येक शाळा हे कंपल्सरी करतेच. वेदर स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट हॅज बीन कंडक्टेड, तर यस करते. वेदर नॉन स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट हॅज बीन कंडक्टेड, यस. वेदर CCTV कॅमेराज आर अवेलेबल इन स्कूल, CCTV कॅमेरा असेल तर यस करायचं, CCTV कॅमेरा नसेल तर नो करायचं आहे. वेदर फायर एक्सटिंग्विशर्स आर इन्स्टॉल्ड, प्रत्येक शाळेला कंपल्सरी केलेले आहे फायर एक्सटिंग्विशर्स, तर यस असेल तर यस, तुमच्या शाळेत नसेल तर नो करायचं आहे. डज द स्कूल हॅव अ नोडल टीचर फॉर स्कूल सेफ्टी, तर यस असेल तर यस, नसेल तर नो. वेदर स्टुडंट्स अँड टीचर्स अंडरगो रेग्युलर ट्रेनिंग इन स्कूल सेफ्टी अँड डिझास्टर प्रिपेअर्डनेस, यस असेल तर यस, नो असेल तर नो. वेदर डिझास्टर मॅनेजमेंट इज बिंग टॉट ॲज पार्ट ऑफ द करिक्युलम, तर इथे यस असेल तर यस करायचं, नो असेल. वेदर डिझास्टर मॅनेजमेंट इज बिंग टॉट ॲज पार्ट ऑफ, म्हणजे तुमच्या शाळेत जर डिझास्टर मॅनेजमेंट हे शिकवलं जातं का, करिक्युलमचा पार्ट आहे का डिझास्टर मॅनेजमेंट हा विषय असेल
तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. वेदर स्कूल हॅज रिसिव्ड ग्रँट फॉर सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग फॉर गर्ल्स, सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग देत असेल मुलींसाठी तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. देन या प्रकारे बघा, इफ एस देन मेन्शन नंबर ऑफ गर्ल्स, मग किती मुलींना सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग दिली जाते तर ती संख्या मेन्शन करायची इथे. वेदर द स्कूल हॅज डिस्प्ले सेफ्टी गाईडलाईन्स और डिस्प्ले बोर्ड, सेफ्टी गाईडलाईन्स डिस्प्ले बोर्डवरती लावलेल्या आहेत का, असतील तर यस, नसतील तर नो. वेदर द स्कूल हॅज अपॉइंटेड ॲनी टीचर ॲज फर्स्ट लेवल काउन्सलर, बघा इथे व्यवस्थित भरायचं आहे. तुमच्या शाळेत जर फर्स्ट लेवल काउन्सलर असेल तर यस, नसेल तर नो. देन फ्रिक्वेन्सी ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑडिट ऑफ स्कूल्स फॉर एन्शुरिंग चाइल्ड सेफ्टी बाय इन्व्हॉल्विंग ऑल स्टेक होल्डर्स, SMC, पॅरेंट्स, सिनियर स्टुडंट, सिनियर स्टुडंट असतील सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑडिटसाठी, तर ते टायमिंग लिहायचं. इथे लिहिलेलं आहे ऑलरेडी 3 टाइम्स. तुमच्या शाळेत कसं आहे त्या पद्धतीने लिहायचं आहे. इज द स्कूल डिस्प्लेइंग फोटोग्राफ्स ऑफ ऑल टीचर्स इन स्कूल, यस असेल तर यस, नो असेल तर नो. हॅज द स्कूल अडॉप्टेड ऑर इनिशिएटेड विद्या प्रवेश मॉड्यूल, यस असेल तर यस, नो असेल तर नो. स्टुडंट्स अटेंडन्स कॅप्चर्ड, तर इलेक्ट्रॉनिकली स्टुडंट अटेंडन्स कॅप्चर केली जाते, ते दिलेलं आहे. तुमच्या शाळेत कशी रजिस्टर आहे, इलेक्ट्रॉनिकली आहे, बायोमेट्रिक आहे, ते लिहायचं आहे. नेक्स्ट टीचर अटेंडन्स, तर अटेंडन्स रजिस्टर बायोमेट्रिक असेल तर बायोमेट्रिक करायचं आहे, बायोमेट्रिक नसेल तर रजिस्टर जे आहे तुमच्या शाळेत ते लिहायचं आहे. वेदर द स्कूल हॅज कॉन्स्टिट्यूटेड यूथ क्लब, असेल तर यस, नसेल तर नो. वेदर द स्कूल हॅज कॉन्स्टिट्यूटेड इको क्लब, हे सगळं व्यवस्थित तुमच्या शाळेच्या सोयीनुसार इथे वाचून लिहायचं आहे. देन इथे सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. बघा इथे काहीतरी मिसिंग राहिलं आहे म्हणून इथे आलेलं आहे, तर आपण ते भरून घेऊया. तर आपण भरून घेतलेलं आहे आणि प्रिव्हियस पेजेस सेव्ह सक्सेसफुली. नेक्स्ट इथे या पेजवर तुम्हाला पूर्ण शाळेची माहिती भरायची आहे व्यवस्थित. कंपोजाइट स्कूल ग्रँट, लायब्ररी ग्रँट, ग्रँट फॉर मेजर रिपेअर, ती संख्या तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर, तर ती व्यवस्थित इथे भरायची आहे. देन फायनान्शियल असिस्टंट रिसीव बाय द स्कूल इन लास्ट अकॅडमिक इयर, ते इथे भरायचं आहे. देन राईट साईडला तुम्हाला इथे दिलेलं आहे वेदर स्कूल इन मेंटेनिंग इन्व्हेंटरी रजिस्टर फॉर द फॉलोइंग इन लास्ट अकॅडमिक इयर, तर ICT आयटम्स अँड इन्व्हेंटरी रजिस्टर म्हणजे जे आलेलं आहे आणि गेलेलं आहे ते रजिस्टर मेंटेन करत असेल तर तो हिशोब द्यायचा आहे इथे. ICT आयटम्स, स्पोर्ट्स इक्विपमेंट, लायब्ररी बुक्स, यस ऑर नो द्यायचं आहे. देन टोटल ॲन्युअल एक्सपेंडिचर स्कूल ऑफ अकाउंट फॉलोइंग इन लास्ट अकॅडमिक इयर, तो हिशोब इथे द्यायचा आहे. देन नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला फिजिकल फॅसिलिटीज भरायच्या आहेत. फिजिकल फॅसिलिटीज, स्टेटस ऑफ प्रेझेंट स्कूल बिल्डिंग, तर जी बिल्डिंगचं स्टेटस असेल इथे दिलेलं आहे, प्रायव्हेट ओन आहे की रेंटेड आहे की नो बिल्डिंग इन ओपन प्लेस, तर ते द्यायचं आहे. टाईप ऑफ स्कूल बिल्डिंग, टाईप ऑफ स्कूल बिल्डिंग इथे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. टोटल नंबर ऑफ ॲक्टिव्ह बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द स्कूल, 1 असेल तर 1, 2 असेल तर 2. तर हे स्कूल बिल्डिंगबद्दल माहिती इथे द्यायची आहे व्यवस्थित. देन वेदर इलेक्ट्रिसिटी कनेक्शन इज अवेलेबल, आता प्रत्येक शाळेत इलेक्ट्रिसिटी कनेक्शन असतं. गिनीचुने काही ग्रामीण भागातील शाळा असतात तिथेच नसतं, फक्त तिथे यस असेल तर यस, नो असेल तर नो द्यायचं आहे. तर इथे दिलेला आहे नंबर ऑफ क्लासरूम हॅविंग फॅन्स, तर फॅनची संख्या आता क्लासरूममध्ये जाऊन मोजावं लागेल फॅनची संख्या. नॉर्मली तुमच्या वर्गात किती फॅन आहेत ते सगळे मोजून संख्या लिहायची आहे. AC असेल तर AC मेन्शन करायचं आहे, नसेल तर ते ओपन होणारच नाही. नंबर ऑफ क्लासरूम हॅविंग हीटर्स और ब्लोअर्स, तर हीटर्स अँड ब्लोअर्स असेल तर लिहायचं आहे.
देन इथे मेन्शन केलेलं आहे वेदर सोलर पॅनल इज अवेलेबल इन स्कूल. असेल तर यस, नसेल तर नो. डिटेल्स ऑफ रूम्स अदर दॅन क्लासरूम्स एक्सक्लुडिंग टॉयलेट्स. तर रूमची संख्या इथे मेन्शन करायची आहे. नंबर ऑफ टोटल अदर रूम्स, क्लासरूम सोडून अदर रूमची संख्या मेन्शन करायची आहे. आणि इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे मार्क अवेलेबल रूम्स आउट ऑफ अदर रूम्स मेन्शन इन 2.6a मध्ये. तर याप्रमाणे यस नो तुम्हाला तुमच्या शाळेनुसार लिहायचं आहे. देन नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसतं आहे की डज द स्कूल हॅव टॉयलेट्स. स्कूलला टॉयलेट असेल तर यस, नसेल तर नो. देन इफ यस देन फिल फॉलोइंग डिटेल्स. टॉयलेट असेल तर फॉलोइंग डिटेल्स फिल करायचे आहे. नंबर ऑफ टॉयलेट सीट्स अवेलेबल, सर्व संख्या इथे दिली आहे. CSWNसाठी आहे का, तर ती संख्या इथे द्यायची आहे. टॉयलेट्स किती, युरिनल्स किती, ती संख्या इथे द्यायची आहे. देन वेदर द स्कूल हॅज लायब्ररी फॅसिलिटी किंवा बुक बँक किंवा रीडिंग कॉर्नर. लायब्ररी फॅसिलिटी असेल तर येस, बुक बँक, रीडिंग कॉर्नर याप्रमाणे संख्या द्यायची आहे. किती बुक्स आहे ती संख्या द्यायची आहे. बुक बँक किती आहे, रीडिंग कॉर्नर किती आहेत. डज द स्कूल हॅव अ फुल टाईम लायब्ररियन. फुल टाईम लायब्ररियन असेल तर यस म्हणायचं आहे. डज द स्कूल सबस्क्राईब टू न्यूजपेपर ऑर मॅगझिन. असेल तर यस, नसेल तर नो. नंबर ऑफ टाइम्स लायब्ररी बुक्स हॅव बीन बॉरोड ऑर रीड बाय चिल्ड्रन. असेल ती संख्या द्यायची आहे. वेदर लँड इज अवेलेबल फॉर एक्सपॅन्शन ऑफ स्कूल फॅसिलिटीज. स्कूल फॅसिलिटी एक्सपॅन्ड करण्यासाठी जमीन आहे का तुमच्या शाळेला. यस असेल तर यस, असेल तर यस, नसेल तर नो. नंबर ऑफ ॲडिशनल क्लासरूम्स अँड अदर रूम्स रिक्वायर्ड. तुम्हाला जर ॲडिशनल क्लासरूम अँड अदर रूम्स रिक्वायर्ड असतील तर संख्या द्यायची आहे. वेदर प्लेग्राऊंड फॅसिलिटी इज अवेलेबल इन द स्कूल. तुमच्या शाळेला खेळाचं मैदान असेल तर यस, नसेल तर नो. सर्वच शाळेला असतं, गिनेचुने काही शाळा असतात फक्त एक्सेप्शनल. बघा. देन वेदर हेल्थ चेकअप ऑफ स्टुडंट्स वॉज कंडक्टेड लास्ट अकॅडमिक इयर. हेल्थ चेकअप स्टुडंटचं झालं असेल यस, नसेल तर नो. झालेलं असेल तर यस. टोटल नंबर ऑफ हेल्थ चेकअप्स. आता किती नंबर ऑफ हेल्थ चेकअप झालेले ती संख्या द्यायची आहे इथे. देन हेल्थ चेकअप पॅरामीटर्स दिलेले आहे. हाईट, वेट, आईज, डेंटल, थ्रोट कोणतं झालेलं आहे ते इथं द्यायचं आहे. डिवॉर्मिंग टॅबलेट्स गिवन टू चिल्ड्रन. तर डिवॉर्मिंग टॅबलेट जर देत असेल तर कंप्लीट 2 डोसेस की पार्शियली 1 डोस की नॉट गिवन त्याप्रमाणे मेन्शन करायचं आहे. इथे दिलेलं आहे आयर्न अँड फॉलिक ॲसिड टॅबलेट्स गिवन टू चिल्ड्रन ॲज पर गाईडलाईन्स ऑफ WCD. यस असेल तर यस, नो असेल तर नो. वेदर स्कूल मेंटेन्स ॲन्युअल हेल्थ रेकॉर्ड्स. यस असेल तर यस, नो असेल तर नो. इज थर्मल स्कॅनर अवेलेबल इन द स्कूल. थर्मल स्कॅनर असेल तर यस, नसेल तर नो. द फर्स्ट एड फॅसिलिटी असेल तर यस, नसेल तर नो. कंपल्सरी आहे त्याच्यामुळे यस आहेच. इज इसेन्शियल मेडिसिन्स अवेलेबल. पॅरासिटामॉल वगैरे इसेन्शियल मेडिसिन्स यस करायचं आहे. वेदर रॅम्प फॉर डिसेबल्ड चिल्ड्रन. जे डिसेबल्ड चिल्ड्रन असतात त्यांच्यासाठी रॅम्प आहे का, तर यस असेल तर यस, नो असेल तर नो. वेदर स्कूल हॅज स्पेशल एज्युकेटर. स्पेशल एज्युकेटर असेल तर द्यायचं आहे क्लस्टर लेवलचं आहे की डेडिकेटेड आहे, नसेल तर नो करायचं आहे. वेदर किचन गार्डन इज अवेलेबल इन स्कूल. तर किचन गार्डन असेल तर यस, नसेल तर नो. वेदर किचन शेड इज अवेलेबल इन स्कूल. तर किचन शेड म्हणजे जो पोषण आहार शिजवण्यासाठी शेड आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. डज द स्कूल हॅव डस्टबिन्स फॉर कलेक्शन ऑफ वेस्ट. डस्टबिन असतात स्कूलमध्ये तर यस लिहायचं आहे. टॉयलेट्समध्ये पण असतात यस लिहायचं आणि किचनमध्ये पण यस. डज द स्कूल हॅव फर्निचर फॉर स्टुडंट. यस. देन नेक्स्ट करायचं आहे. इथे नंबर ऑफ स्टुडंट हुम फर्निचर इज अवेलेबल. तर इथे ती संख्या द्यायची आपल्या विद्यार्थ्यांची. देन नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला 2.20 येणार आहेत. आपल्याला अजून 2च टॅब भरायचे आहे फक्त. 2.20 आणि 2.24 वाला 2 टॅब झालं. डज द स्कूल हॅव फॉलोइंग फॅसिलिटीज. तर फॅसिलिटीज बघा
कोणत्या कोणत्या स्कूलमध्ये आहेत ते मेन्शन करायचं आहे. स्टाफ क्वार्टर्स असतील तर यस म्हणायचं, नसतील तर नो. तर पुढे जाऊन क्वेश्चन नंबर्स इज फॉर स्कूल हॅविंग सेकंडरी सेक्शन ओनली, तर यस म्हणायचं आहे. देन whether boarding or hostel or residential facilities are available for the following stage or level. बघा, आमच्या शाळेत रेसिडेन्शियल नाही, हॉस्टेल फॅसिलिटीज नाही म्हणून नो 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 केलेलं आहे. जर गुरुकुल शाळा असेल कुणाची किंवा असेल रेसिडेन्शियल फॅसिलिटी वगैरे तर यस करायचं आहे. देन इथे डज द स्कूल हॅव द फॉलोइंग लॅबोरेटरीज फॉर हायर सेकंडरी स्कूल सेक्शन्स ओनली. तर हायर सेकंडरी सेक्शनसाठी या लॅबोरेटरी आहेत का, तर असतील तर यस करायचे. फिजिक्स लॅबोरेटरी, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, देन लँग्वेज, जिओग्राफी, होम सायन्स, सायकोलॉजी, कम्प्युटर सायन्स ही लॅब असतील तर यस करायचे, नसतील तर नो करायचे. डज द स्कूल हॅव द फॉलोइंग इक्विपमेंट्स. कोणकोणते इक्विपमेंट्स शाळेमध्ये आहेत का. ऑडिओ और व्हिज्युअल और पब्लिक ॲड्रेस सिस्टीम असेल तर यस, नसेल तर नो. सायन्स किट असेल तर यस, नसेल तर नो. मॅथ्स किट, बायोमेट्रिक डिव्हाइस असेल तर यस, नसेल तर नो. देन नेक्स्ट जायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे दिसणार आहे 2.24 वाला कम्प्युटर ऑफ डिजिटल इक्विपमेंट स्टेटस. तर डेस्कटॉप किती आहे, संख्या द्यायची आहे तुमच्या शाळेत कम्प्युटर लॅबची. डेस्कटॉप किंवा पी सी किती आहेत, लॅपटॉप नोटबुक किती आहेत, टॅबलेट्स किती आहेत, ती संख्या द्यायची आहे. देन प्रोजेक्टर आहे का, प्रिंटर, स्कॅनर, सर्व्हर, वेब कॅमेरा, स्मार्ट टी व्ही, स्मार्ट क्लासरूम्स यूज फॉर टीचिंग विथ डिजिटल बोर्ड्स और स्मार्ट बोर्ड्स और व्हर्च्युअल क्लासरूम्स और स्मार्ट टी व्ही, ती संख्या द्यायची आहे. मोबाईल फोन यूज फॉर टीचिंग. देन जनरेटर, इन्व्हर्टर्स, पॉवर बॅकअप, बिग UPS अबोव 1 in kVA, ती संख्या द्यायची आहे. डज द स्कूल हॅव इंटरनेट फॅसिलिटी. स्कूलमध्ये इंटरनेट असेल तर यस, नसेल तर नो. इफ यस देन टाईप ऑफ इंटरनेट फॅसिलिटी अवेलेबल इन द स्कूल. तर कोणती आहे, ब्रॉडबँड आहे की कोणती आहे ते द्यायचं आहे, मेन्शन करायचं आहे. इज ॲक्सेस टू इंटरनेट फॅसिलिटी यूज फॉर पेडागॉजिकल पर्पज, तर यस म्हणायचं आहे. आणि देन नेक्स्ट इकडे आहे की कम्प्युटर लॅब अवेलेबल आहे का. यस असेल तर यस, नो असेल तर नो. इफ यस नंबर ऑफ कम्प्युटर ICT लॅब्स अवेलेबल, ती संख्या ऑटोमॅटिकली तिथे येणार यस बोललं तर. इज ओनली फॉर गव्हर्मेंट अँड गव्हर्मेंट एडेड स्कूल. इज ICT लॅब अवेलेबल इन द स्कूल अंडर समग्र शिक्षा. यस असेल तर यस, नो असेल तर नो. तर याप्रमाणे ICTबद्दल तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. देन पूर्ण तुमची माहिती इथे झालेली आहे. शेवटी इथे आहे डज द स्कूल हॅव डिजिटल लायब्ररी. डिजिटल लायब्ररी असेल तरच यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. आणि इथे 2.28 आपल्याला भरायचं होतं 2.28 पर्यंत. तर 2.28 पर्यंत आपण बघितलेलं आहे कशा प्रकारे भरायचं आहे. आणि देन आपल्याला द्यायचं आहे बॅक टू डॅशबोर्ड. इथे क्लिक करायचं आहे बॅक टू डॅशबोर्ड. बॅक टू डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की आपण जे कंप्लीट केलं तिथे कंप्लीटेड येणार आहे. जे कंप्लीट केलं तिथेच येणार आहे कंप्लीटेड. आणि बाकीचे आपण फक्त गाईडलाईन्स बघितलेल्या आहेत, तिथे नीड करेक्शन येणार आहे. इथे नीड करेक्शन येतं. हा आपण टॅब पूर्ण कंप्लीट केला म्हणून इथे कंप्लीटेड आलं. बघा, नीड करेक्शन आलेलं नाही, इथे कंप्लीटेड आलं. तर याप्रमाणे जिथे जिथे नीड करेक्शन आहे ते आपण भरलेले नाही, आपण फक्त समजून घेतलेलं आहे. तर या प्रकारे तुम्हाला पूर्ण टॅब कंप्लीट करायचे आहे. पूर्ण हे प्रोफाईल अँड फॅसिलिटीजचे हे पेज कंप्लीट करायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त गरजू शिक्षकांपर्यंत आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.